नमस्कार, हरिओम अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपण प्रॉब्लेम सेट 2 बघायचा आहे, जो आपण पाहिलेला पायथागोरस थेरम हा होल चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड आहे। ओके, फर्स्ट क्वेश्चन इज सम क्वेश्चन्स अँड देअर अल्टरनेटिव्ह आन्सर्स आर गिवन, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह। आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे आणि त्याचे अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचा आहे। ओके, फर्स्ट इज आउट ऑफ द फॉलोइंग विच इज अ पायथागोरियन ट्रिपलेट। आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत किंवा 4 ट्रिपलेट दिलेले आहेत, त्यापैकी पायथागोरियन ट्रिपलेट कोणता आहे हे आपण फाइंड आउट करायचंय। आता इथं जर आपण सी आणि डी जर ऑप्शन बघितला तर 3 नंबर रिपीट झालेले 2 2 2। मग इथं जर आपण म्हटलं 2 स्क्वेअर पण 4च आहे, या 2 चा स्क्वेअर पण तोच आहे, या 2 चा स्क्वेअर पण तोच आहे, तर इथं LHS इज इक्वल्स टू RHS होल्ड होणार नाही। कारण आपल्याला काय माहिती आहे बघा, जर ग्रेटेस्ट नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका असेल तरच ते आपण पायथागोरियन ट्रिपलेट आहे असं म्हणू शकतो। इथे 3 नंबर एक सारखेच आहेत, त्याच्यामुळे हा ऑप्शन व्हॅलिड होत नाही। सेम हा पण ऑप्शन व्हॅलिड होणार नाही, 5 5 डबल आहे। ओके, नेक्स्ट राहिले आपले हे 2 नंबर। याच्यामध्ये आता बघूया, ए ऑप्शन मध्ये जर आपण बघितलं 10 स्क्वेअर इज 100। ओके, 1 स्क्वेअर इज 1 अँड 5 स्क्वेअर इज 25। आणि जर आपण 1 प्लस 25 केला तर तो 26 येतो, विच इज नॉट इक्वल्स टू 10 स्क्वेअर। म्हणजे 1 स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 10 स्क्वेअर, म्हणजे ऑप्शन ए सुद्धा करेक्ट नाही। करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी। तुम्ही आपण चेक करू शकतो, 3 स्क्वेअर इज 9, 4 स्क्वेअर इज 16, 5 स्क्वेअर इज 25। ओके, मग काय करायला पाहिजे बघा, 3 स्क्वेअर plus 4 square is equals to 9 plus 16 is equals to 25, which is equals to 5 square। म्हणजे 3 square plus 4 square is equals to 5 square येतो। ग्रेटर नंबरचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 नंबरच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका येतो, म्हणजे आपलं 3 4 5 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट। दॅट्स वाय ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन। सेकंड इज in a right angle triangle, if sum of the squares of the sides making right angle is 169, then what is the length of the hypotenuse? Okay, आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, sum of squares of the side making right angle। म्हणजे जर आपल्याला राईट अँगल ट्रायंगल दिला तर याच्यामध्ये हा जो राईट अँगल ट्रायंगल करणाऱ्या ज्या साइड्स आहेत, ही साइड्स मी सपोज करायचं ABC देते, तर इथं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इज इक्वल्स टू आपल्याला 169 दिलेला आहे। देन व्हॉट इज द लेंथ ऑफ हायपोटेनस। मग जर आपल्याला AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर दिला असेल इज इक्वल्स टू 169, मग AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे काय असतो बघा, विच इज इक्वल्स टू AC स्क्वेअर। याच्यावरून AC काय येणार आहे बघा, अंडर रूट 169, आणि 169 चं रूट काय येणार आहे, 13 येणार आहे। देअरफॉर द लेंथ ऑफ हायपोटेनस इज 13। ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट ऑप्शन। थर्ड इज आउट ऑफ द डेट्स गिवन बिलो विच डेट कॉन्स्टिट्यूट्स ए पायथागोरियन ट्रिपलेट। डेट्स दिलेले आहेत इथं आपल्याला 4, त्याच्यापैकी कोणती डेट ही पायथागोरियन ट्रिपलेट आहे हे आपल्याला बघायचं आहे। कंडिशन आपल्याला माहित आहे पायथागोरियन ट्रिपलेट साठी, ग्रेटर नंबर स्क्वेअर इज द सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग 2 नंबर्स, देन द 3 नंबर्स आर सेड ॲज पायथागोरियन ट्रिपलेट। ओके, चेक करूया, ऑप्शन ए चेक करते मी इथं। ग्रेटर नंबर मीन्स 17, 17 स्क्वेअर इज 289। नेक्स्ट 15 स्क्वेअर इज 225 अँड 8 स्क्वेअर is 64। ओके, एडिशन करूया, 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल्स टू 64 प्लस 225 which is equals to 289 and 289 is the square of 17। ओके, म्हणजे इथं 8 स्क्वेअर प्लस 15 स्क्वेअर इज इक्वल्स टू 17 स्क्वेअर येतो, म्हणजे ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन। कारण पहिल्याच नंबरला आपली कंडिशन सॅटिस्फाय होते तर रिमेनिंग नंबर चेक करायची जरूरत नाहीये। इथं 16 16 सेम असल्यामुळे हा ऑप्शन तर व्हॅलिड होणारच नाही। याच्यामध्ये 3 स्क्वेअर इज 9, 5 स्क्वेअर इज 25, 25 प्लस 9 ची एडिशन 17 स्क्वेअर इतकी येत नाही। सेम इथं सुद्धा 81 प्लस 36 इज नॉट इक्वल्स टू 225। ओके, देअरफॉर ऑप्शन ए इज द करेक्ट ऑप्शन। ए ला तुमची कंडिशन व्हॅलिड झाली तर रिमेनिंग चेक करायची गरज आपल्याला नाहीये, त्याच्यामुळे ए इज द करेक्ट ऑप्शन। फोर्थ इज
if ABC are sides of a triangle and a square plus b square is equals to c square, name the type of triangle. ओके, आपल्याला एक ट्रायंगलच्या साइड्स दिलेल्या आहेत आणि एक कंडिशन दिलेली आहे की a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू c स्क्वेअर, देन टाइप ऑफ अ ट्रायंगल विच आर आयडेंटिफाइड बाय अस. ओके, तर आपल्याला त्याचा टाइप शो करायचा आहे. आपल्याला माहित आहे जर एक ट्रायंगल दिला आणि त्याच्यामध्ये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल्स टू c स्क्वेअर असेल, देन बाय कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम if sum of squares of two number is equals to the square of third number किंवा third side असं जर आपण म्हणलं तर by Pythagoras theorem, converse of Pythagoras theorem, this triangle is a right angle triangle. Okay, therefore option C is the correct option. Fifth is find perimeter of a square if its diagonal is 10 root 2 centimeter. Okay, square दिलेला आहे. एक आपण इथे आता स्क्वेअर ड्रॉ करून घेऊया. स्क्वेअर म्हणजे ऑल साइड्स इक्वल येतात. ABCD इज अ स्क्वेअर. ओके, ऑल साइड्स इक्वल येतात आणि डायगोनल AC आपल्याला दिलेला आहे 10 रूट 2. ओके, म्हणजे ही साइड इक्वल आहे, ही साइड इक्वल आहे, ही साइड इक्वल आहे, ही साइड इक्वल आहे. त्याच्याबरोबर त्याचे अँगल सुद्धा 90 डिग्री येतात. म्हणजे जर इथे आपण ABC हा ट्रायंगल कन्सिडर केला, इन ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. ओके, AB इज इक्वल्स टू BC आहे. ओके, जर असं असेल हा अँगल 90 डिग्री आहे, या दोन सेम आहेत या ट्रायंगल मध्ये, म्हणजेच हा आयसोस्केल ट्रायंगल थिअरम आला. मग आयसोस्केल ट्रायंगल थिअरम आपण 9th स्टँडर्ड मध्ये बघितलेला आहे. जर टू साइड्स ह्या इक्वल असतील किंवा कॉन्ग्रुएंट असतील तर त्याचे अपोजिट अँगल सुद्धा कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजे अँगल A आणि अँगल C सिमिलर असणार आहे. म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर अँगल A इज इक्वल्स टू अँगल C इज इक्वल्स टू 45 डिग्री येणार आहे. ओके, हा अँगल 45 आला, हा अँगल 45 आला. आता आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड ऑफ 45 अँगल इज हाफ 1/√2 ऑफ हायपोटेनस. यावेळी आपण जाऊ शकतो 45 90 थेरम नुसार, किंवा इथं आपण पायथागोरस थेरम सुद्धा यूज करू शकतो. इथं मी x कन्सिडर केली साइड, तर x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 10 रूट 2. ओके, अशा पद्धतीने सुद्धा आपण जाऊ शकतो. पण इथं मी 45 90 चा थेरम यूज करते. therefore by 45 90 प्रॉपर्टी. ओके, ही जर प्रॉपर्टी आपण यूज केली तर काय येणार आहे बघा, AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू 1/√2 ऑफ AC. ओके, मग आपल्याला साइड माहित करायचे फक्त. AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू 1/√2 इंटू 10 रूट 2. रूट 2 get cancelled, means AB is equals to BC is equals to 10 centimeter. Therefore side of square is equals to 10 centimeter. आता side of square आपली 10 centimeter आली. Therefore perimeter of square is nothing but 4 into side. 4 into side means 4 into side is 10. 4 into 10 is 40 centimeter. Therefore, perimeter of square is 40 centimeter and option D is the correct option. Okay, इथं आपण पायथागोरस थेरम सुद्धा यूज करू शकतो. म्हणजे काय करावं लागेल, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, या पद्धतीचा आपण ऑलरेडी एक एक्झाम्पल सॉल्व्ड एक्झाम्पलच्या केसमध्ये पाहिलेला आहे. किंवा इथं आपण 45 90 जर यूज केला, दोन वेळेने जाता येतं. पायथागोरस थेरम साठी पुन्हा याचा स्क्वेअर करावा लागेल, मग रूट घ्यावे लागतील, ऍडिशन करावे लागतील. त्याच्यापेक्षा ही बेटर आहे मेथड, म्हणून मी ही सांगितलेली आहे. याच्यावरून पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज 40 सेंटीमीटर. देअरफॉर ऑप्शन डी इज करेक्ट ऑप्शन. 6 इज altitude on the hypotenuse of a right angled triangle divides it in two parts of lengths 4 cm and 9 cm. Find the length of the altitude. ओके, आपल्याला सांगितले एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्या राईट अँगल ट्रायंगल वर सपोज करा PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल
and the hypotenuse altitude on the hypotenuse from right angle triangle. ओके, म्हणजे जर आपण Q मधून जर hypotenuse वर altitude ड्रॉन केली तर ती altitude त्याच्यामध्ये 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करते. म्हणजेच इथे मी S नाव दिलं तर याच्यामध्ये PS आणि SR हे आपल्याला दिलेले आहेत, 9 आणि 4 दिलेले आहेत. त्याच्यावरून ही अल्टिट्यूड QS आहे तिची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची आहे. ओके, आता या ट्रायंगल मध्ये Q अँगल 90 डिग्री आहे, त्याचबरोबर Q वरून PR वर QS हा परपेंडिक्युलर पडलेला आहे. देअरफॉर वी कॅन यूज हियर जॉमेट्रिक मीन थिअरम. ओके, हियर बाय जॉमेट्रिक मीन थिअरम, बाय जॉमेट्रिक मीन थिअरम. जॉमेट्रिक मीन थिअरम वरून काय येणार आहे बघा, इथं QS स्क्वेअर इज इक्वल्स टू PS इंटू SR. मग आपला PS आहे 4 इंटू SR आहे 9 इज इक्वल्स टू 36. देअरफॉर QS स्क्वेअर इज 36. म्हणजे आपल्याला लेंथ त्याची फाइंड आउट करायची आहे. QS इज अंडर रूट 36 विच इज इक्वल्स टू 6 सेंटीमीटर. ओके, म्हणजेच काय येणार आहे बघा, ऑप्शन C इज द करेक्ट ऑप्शन. असं ज्यावेळी दिलेलं असणार आहे त्यावेळी आपण इथं जॉमेट्रिक मीन थिअरम यूज करायचा आहे आणि आपल्याला रिक्वायर्ड अल्टिट्यूडची लेंथ फाइंड आउट करायची आहे. नेक्स्ट इज हाइट अँड बेस ऑफ ए राइट अँगल ट्रायंगल आर 24 सेंटीमीटर अँड 18 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ ऑफ इट्स हायपोटेनस. ओके, आता आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, हाइट अँड बेस ऑफ ए राइट अँगल ट्रायंगल आर गिवन. ओके, म्हणजे आपल्याला राइट अँगल ट्रायंगल यूज काढावा लागेल. राइट अँगल ट्रायंगल मी काढल्यावर काय येईल बघा, PQR इथे राइट अँगल ट्रायंगल. त्यापैकी आपल्याला बेस म्हणजेच QR दिलेला आहे 18 सेंटीमीटर अँड PQ विच इज हाइट इज 24 सेंटीमीटर. हाइट अँड बेस. ओके, म्हणजे पहिली दिलेली हाइट असणार आहे, नेक्स्ट दिलेला बेस असणार आहे. त्याच्यावरून आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. देअरफॉर इन राइट अँगल ट्रायंगल बाय पायथागोरस थिअरम, बाय पायथागोरस थिअरम. पायथागोरस थिअरम इथं काय येऊ शकणार आहे बघा, हायपोटेनस मीन्स PR स्क्वेअर इज इक्वल्स टू PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 24 स्क्वेअर प्लस 18 स्क्वेअर. ओके, 24 स्क्वेअर इज 576 प्लस 18 स्क्वेअर इज 324. ओके, म्हणजेच काय येईल बघा, 6 plus 4 is 10, 1, 7 plus 2, 9 and 1 is 10. Here is also 1, 5 plus 3 is 8 and 1, 9. म्हणजेच काय येईल बघा, PR स्क्वेअर इज इक्वल्स टू 9 येईल. म्हणजेच PR काय येणार आहे बघा, देअरफॉर PR इज इक्वल्स टू अंडर रूट 900. देअरफॉर PR इज इक्वल्स टू 30 सेंटीमीटर. ओके, therefore length of hypotenuse is 30 centimeter. Option B is the correct option. राइट अँगल ट्रायंगल मध्ये हाइट बेस दिलेला आहे, म्हणजे दोन साइड्स दिलेले आहेत. त्याच्यावरून हायपोटेनस आपण पायथागोरस थिअरम यूज करून फाइंड आउट करू शकतो. नेक्स्ट इज इन ट्रायंगल ABC, AB is equals to 6 root 3 centimeter, AC is equals to 12, BC is equals to 6. Find measure of angle A. ओके, ट्रायंगल पहिला आपण ABC ड्रॉ करूया. त्याच्यामध्ये आपल्याला ABC दिलेला आहे. ओके, AC दिलेला आहे 12, BC दिलेला आहे 6 अँड AB इज 6 रूट 3. ओके, त्याच्यावरून आपल्याला A अँगल मेजर करायचा आहे. इथं जर हा राइट अँगल ट्रायंगल असेल किंवा मी दिलेलं नाही राइट अँगल ट्रायंगल, तर इथं बघा आपल्याला राइट अँगल ट्रायंगल माहित नाही हा आहे की नाही, ट्रायंगल कसा आहे हे माहित नाही. तर हा मी सपोज केला की राइट अँगल ट्रायंगल आहे किंवा ही जर हायपोटेनस आहे. ओके, या हायपोटेनसच्या हाफ आहे, ही BC साइड जी आहे ती काय आहे बघा, BC इज इक्वल्स टू हाफ ऑफ AC. ओके, अँड AB इज इक्वल्स टू रूट 3/2 ऑफ AC. म्हणजेच BC काय येणार आहे बघा, हाफ ऑफ AC. BC आपला AC 12 आहे, 12 ची हाफ म्हणजे 6 आली. त्याचबरोबर AB काय आहे, रूट 3/2 ऑफ AC. रूट 3/2 ऑफ AC इज 6 रूट 3. म्हणजे जर
BC ही हायपोटेनसच्या हाफ असेल तर आपल्याला 30, 60, 90 चा थेरम माहित आहे. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ हायपोटेनस. देअरफॉर अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री म्हणजे BC आपली हाफ ऑफ हायपोटेनस आहे. मग BC ची अपोजिट अँगल कोण येणार आहे बघा, A येणार आहे. म्हणजे A 30 येईल आणि हा 60 येणार आहे. ओके, देअरफॉर मेजरमेंट ऑफ अँगल A इज 30 डिग्री. ऑप्शन A इज द करेक्ट ऑप्शन. MCQ टाइप क्वेश्चन असेल, हे तुम्ही जे कॅल्क्युलेशन आहे ते रफ करू शकता. करेक्ट ऑप्शन फक्त सिलेक्ट करून तिथे लिहायचा असतो. क्वेश्चन 2, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल्स आपल्याला दिलेले आहेत आणि ती आपल्याला सॉल्व करायचे आहेत. फर्स्ट इज फाइंड द हाइट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2A. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलची हाईट साइड दिलेली आहे 2A आणि आपल्याला त्याची हाईट फाइंड आउट करायची आहे. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. पहिला मी एक इक्विलॅटरल ट्रायंगल ड्रॉ करते. जर इक्विलॅटरल ट्रायंगल आपल्याला दिला तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही साइड इक्वल असतात. म्हणजे ही आली 2A, ही पण होल आली 2A आणि ही पण होल आली 2A. ओके, याची हाईट ड्रॉ करायची आहे. म्हणजे याच्यावरून इथं एक आपला परपेंडिक्युलर पडणार आहे आणि हा मी इथं जर ABC म्हणला तर हा पॉइंट आपला D येणार आहे. AD इज द हाईट ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे सगळे अँगल 60 डिग्री असतात. B 60, A 60 आणि C सुद्धा 60 येणार आहे. ओके, मग आता आपण त्याच्यावरून जर इथं बघितलं हा 60 आहे, हा 90 आहे, तर A अँगल 30 डिग्री येणार आहे. सोल्युशन मध्ये बघूया. ट्रायंगल ABC इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. Therefore, AB is equals to BC is equals to AC is equals to 2A and angle A is equals to angle B is equals to angle C is equals to 60 degree. Okay, तीनही अँगल 60 असणार आहे, तीनही साइड्स 3A येणार आहेत. ओके, नाउ AD is the height ऑफ ट्रायंगल ABC. ABC या ट्रायंगलची AD ही हाईट आहे. देअरफॉर इन ट्रायंगल ADB, हा जर मी ADB हा ट्रायंगल कन्सिडर केला तर अँगल B इज इक्वल्स टू किंवा अँगल ABD इज इक्वल्स टू 60 डिग्री आहे. त्याचबरोबर अँगल ADB इज इक्वल्स टू 90 डिग्री आहे. देअरफॉर अँगल A आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. म्हणजेच काय येईल बघा, इन दिस ट्रायंगल अँगल ABD प्लस अँगल ADB प्लस अँगल DAB इज इक्वल्स टू 180. 180 काय येईल बघा, अँगल सम ऑफ ट्रायंगल. ओके, त्यापैकी ABD आपल्याला माहिती आहे 60 प्लस ADB माहिती आहे 90 प्लस आपल्याला DAB फाइंड आउट करायचा आहे इज इक्वल्स टू 180. ओके, मग अँगल DAB काय येईल बघा, 60 प्लस 90 इज 150. 150 इकडे प्लस येईल, तिकडे गेल्यावर मी मायनस करते. डिरेक्टली मी इथली स्टेप लिहिलेली नाहीये. ओके, हा म्हणजेच काय येईल बघा, अँगल DAB इज इक्वल्स टू 30 डिग्री येईल. ओके, मग हा जर मी ट्रायंगल DAB कन्सिडर केला त्याच्यामध्ये एक अँगल 60 आहे, एक अँगल 90 आणि दुसरा 30 आहे. म्हणजेच काय येईल, देअरफॉर ट्रायंगल ADB इज 30, 60, 90 ट्रायंगल. हा 30, 60, 90 ट्रायंगल आहे आणि आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. देअरफॉर अँड AD इज opposite side of 60 degree. Okay, therefore AD is equals to √3/2 of hypotenuse. hypotenuse म्हणजेच ही AB येणार आहे. √3/2 of AB म्हणजेच काय येईल बघा, √3/2 of AB सुद्धा आपला 2A आहे. ओके, 2 गेट cancelled. Therefore AD is equals to √3 into
ए. ओके, म्हणजेच काय येईल बघा, देअरफॉर हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3 इंटू ए. ए हा रूटच्या बाहेर आहे, रूट मध्ये नाहीये. ओके, हाईट कशी फाइंड आउट केली आहे बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे सगळ्या साइड इक्वल असणार आहेत, सगळ्या अँगल सुद्धा इक्वल असणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे, तर इथं 30, 60, 90 चा ट्रायंगल तयार होणार आहे. ओके, मग जर तसं असेल तर आपण ती 30, 60, 90 ची प्रॉपर्टी यूज करून फक्त आपल्याला एडी फाइंड आउट करतो. एडी इज अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री. ओके, ह्या ट्रायंगल कन्सिडर केला, ह्या अँगल सम आपल्याला ट्रायंगलची माहिती आहे 180 येते, त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलेलं आहे आणि हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल फाइंड केलेली आहे. सेकंड इज डू साइड 7 सेंटीमीटर, 24 सेंटीमीटर, 25 सेंटीमीटर फॉर्म ए राइट अँगल ट्रायंगल, गिव्ह रिझन. ओके, एक ट्रायंगलच्या आपल्याला साइड्स दिलेले आहेत आणि त्या साइड वरून तो राइट अँगल ट्रायंगल असू शकेल का हे फाइंड आउट करायचं आहे विथ रिझन. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आता आपल्याला राइट अँगल ट्रायंगल आहे की नाही हे शो करण्यासाठी कॉन्व्हर्स यूज करावा लागतो, कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम मध्ये काय येतं बघा, इफ द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट साइड इज इक्वल्स टू द सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड, देन द ट्रायंगल इज राइट अँगल ट्रायंगल. ओके, पहिला आपण स्क्वेअर्स फाइंड आउट करूया. ओके, सोल्युशन इज 7 स्क्वेअर इज 49, 24 square is 576, 25 square is 625. Okay, now 7 square plus 24 square is equals to 49 plus 576. 49 plus 576 काय येईल बघा, 5 to 6. Okay, 625 येईल which is equals to 25 square. म्हणजेच काय येईल बघा, therefore 7 square plus 24 square is equals to 25 square. Therefore by converse of Pythagoras theorem 7 centimeter, 24 centimeter, 25 centimeter form a right angle triangle. ओके, राइट अँगल ट्रायंगल फॉर्म होतो का नाही याच्यासाठी आपण कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. कॉन्व्हर्स मध्ये जर लार्जेस्ट साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग 2 साइडच्या स्क्वेअरच्या ऍडिशन इतका आला तर त्या 3 साइड्सनी ट्रायंगल तयार होणार आहे, तो राइट अँगल ट्रायंगल येणार आहे. थर्ड इज फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ ए रेक्टँगल हॅव्हिंग साइड 11 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर. एक रेक्टँगल दिलेला आहे आणि त्याच्या 2 साइड्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला डायगोनल फाइंड आउट करायचं. ओके, सोल्युशन मध्ये मी फर्स्ट फिगर ड्रॉ करून घेते. तर इथं मी जर कन्सिडर केला की एबीसीडी हा रेक्टँगल आहे आणि एसी हा जर डायगोनल दिला, त्यापैकी आपल्याला एबी दिलेला आहे, बीसी दिलेला आहे आणि एसी फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला माहित आहे डायगोनल मध्ये अपोजिट साइड इक्वल असतात, त्याचबरोबर ईच अँगल 90 डिग्री असतो. ओके, क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज ए रेक्टँगल. ओके, हा रेक्टँगल आहे म्हणजेच काय असणार आहे बघा, देअरफॉर अँगल एबीसी इज इक्वल्स टू 90 डिग्री असणार आहे. मग जर आपण एबीसी ट्रायंगल कन्सिडर केला, नाऊ इन ट्रायंगल एबीसी, या एबीसी मध्ये बघा अँगल एबीसी इज इक्वल्स टू 90 डिग्री. एबीसी जर 90 डिग्री असेल, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम, आपण इथं पायथागोरस थेरम यूज करू शकतो. बाय पायथागोरस थेरम काय येईल बघा, AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, मग आपल्याला AC फाइंड आउट करायचे आहे. AC स्क्वेअर ऍज इट इज राहील. AB दिलेला आहे 11, BC दिलेला आहे 60, म्हणजेच काय येईल 11 स्क्वेअर प्लस 60 स्क्वेअर. 11 स्क्वेअर इज 121 प्लस 60 स्क्वेअर इज 3600. And therefore
121 plus 3600 is nothing but 1273. Just AC square is equals to 3721. Therefore, AC is equals to under root 3721. Okay, and 3721 चा root येतं 61. Therefore, AC is equals to 61 centimeter. मग AC 61 येत असेल. AC is our diagonal of rectangle. Therefore, the length of diagonal of a rectangle is 61 centimeter. ओके, 61 सेंटीमीटर आलेले आहे. रेक्टँगल दिलेला आहे. रेक्टँगलचे ऑल अँगल्स 90 डिग्री असतात. म्हणजे इथे आपण एक ट्रायंगल कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये बी अँगल 90 डिग्री आहे. जर तो 90 डिग्री असेल तर आपण फक्त पायथागोरस थिअरम यूज करू शकतो आणि व्हॅल्यू पुटअप करून आपण डायगोनल म्हणजे त्याचा जो हायपोटेनस असणार आहे त्याची लेंथ फाइंड आउट करू शकतो. फोर्थ इज find the length of the hypotenuse of a right angled triangle if remaining sides are 9 cm and 12 cm. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. एक राइट अँगल ट्रायंगल दिलेला आहे. आय कॅन कन्सिडर हियर ABC इज ए राइट अँगल ट्रायंगल. देयरफॉर अँगल B इज 90 डिग्री. त्याच्यामध्ये आपल्याला AB दिलेला आहे 9, BC दिलेला आहे 12 आणि हायपोटेनस फाइंड आउट करायचा आहे. ओके, नाउ इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. त्याचबरोबर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, AB इज इक्वल्स टू 9 सेंटीमीटर अँड BC इज इक्वल्स टू 12 सेंटीमीटर. ओके, देयरफॉर बाय पायथागोरस थिअरम, इथे आपण आता पायथागोरस थिअरम यूज करूया. पायथागोरस थिअरम काय येईल बघा, हायपोटेनस इज AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. व्हॅल्यू पुटअप करूया. AC स्क्वेअर एज इट इज राहील. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB इज 9, BC इज 12. म्हणजेच काय येईल बघा, 9 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 9 स्क्वेअर इज 81 प्लस 12 स्क्वेअर इज 144. 81 प्लस 144 इज 522 म्हणजे 225 येईल. AC स्क्वेअर इज इक्वल्स टू 225. Therefore, AC is equals to under root 225. अंडर रूट जर 225 घेतला, AC is equals to 15 येणार आहे. AC is equals to 15 आला म्हणजेच काय येणार आहे बघा, therefore the length of hypotenuse is 15 centimeter. फक्त पायथागोरस थिअरम यूज केलेला आहे आणि आपण हायपोटेनसची लेंथ फाइंड आउट केलेली आहे विच इज इक्वल्स टू 15 सेंटीमीटर. फिफ्थ इज ए साइड ऑफ एन आइसोस्केल राइट एंगल ट्रायंगल इज x, फाइंड इट्स हायपोटेनस. ओके, सोल्युशन मध्ये बघूया. आता आपल्याला आइसोस्केल ट्रायंगल दिलेला आहे. मी ट्रायंगल ड्रॉ करते. राइट अँगल ट्रायंगल दिलेला आहे म्हणजे जर मी हा ABC कन्सिडर केला तर याच्यामध्ये B अँगल 90 डिग्री येईल आणि AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू x दिलेला आहे. आइसोस्केल ट्रायंगल म्हणजे टू साइड्स त्याच्या इक्वल असतात. ओके, तर आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करायचं आहे. ओके, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इज इक्वल्स टू 90 डिग्री. त्याचबरोबर AB इज इक्वल्स टू BC इज इक्वल्स टू x. देयरफॉर बाय पायथागोरस थिअरम, इथं आता पायथागोरस थिअरम काय येणार आहे बघा. पायथागोरस थिअरम काय येईल, पायथागोरस थिअरम AC स्क्वेअर इज इक्वल्स टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. ओके, मग याच्यावरून काय येणार आहे बघा, आता AC स्क्वेअर एज इट इज राहील. देयरफॉर इज इक्वल्स टू AB इज x means x square. Similarly BC is also x. x square plus x square is 2x square. Therefore AC square is 2x square. Therefore AC is under root 2x square. याच्यामध्ये x square चा आपण रूट घेऊ शकतो आणि 2 चं रूट घेऊ शकत नाही म्हणजे 2 चं रूट 2च राहील. काय येणार आहे, रूट 2. Therefore AC is equals to x root 2. Okay, therefore
the hypotenuse is x root 2. ओके, आयसोस्केल ट्रायंगल दिलेला आहे. आयसोस्केल ट्रायंगल म्हणजे टू साइड्स इक्वल असतात. मग AB इज इक्वल्स टू BC हा x असेल तर फक्त पायथागोरस थिअरम यूज केलेला आहे आणि रिक्वायर्ड व्हॅल्यू दिलेली आहेत. जर आपल्याला x लेंथ दिली असतील, समथिंग काहीतरी नंबर दिला असेल तर आपण मल्टिप्लिकेशन करून हायपोटेनस फाइंड आउट करू शकलो असतो. तर इथे x दिलेला आहे म्हणजे फक्त हायपोटेनस इज x रूट 2 येणार आहे. नेक्स्ट इज in triangle PQR, PQ is equals to root 8, QR is equals to root 5, PR is equals to root 3. Is triangle PQR is a right angle triangle? If yes, which angle is of 90 degree? Okay, ट्रायंगल दिलेला आहे PQR, त्याच्यामध्ये लेंथ रिक्वायर्ड लेंथ दिलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे की तो राईट अँगल ट्रायंगल आहे का आणि असेल तर त्याच्यामध्ये 90 डिग्री अँगल कोणता येईल हे सांगायचंय. सोल्युशन मध्ये बघूया काय येणार आहे. बघा सोल्युशन मध्ये पहिला तर आपल्याला यांचा स्क्वेअर करून घ्यायला पाहिजे. PQ स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट 8 स्क्वेअर इज इक्वल्स टू 8. नेक्स्ट QR स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट 5 स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 and PR स्क्वेअर इज इक्वल्स टू रूट 3 स्क्वेअर इज इक्वल्स टू 3. देअरफॉर काय येणार आहे बघा इथं QR square plus PR square is equals to QR square is 5 plus PR square is 3 is equals to 8 आणि काय आलेला आहे 8 म्हणजे काय येणार आहे बघा PQ square येणार आहे. therefore QR square plus PR square is equals to PQ square. ओके, एका साइडचा स्क्वेअर हा रिमेनिंग टू साइडच्या स्क्वेअरच्या इतका येतो. therefore by converse of Pythagoras theorem, converse of Pythagoras theorem, कॉन्व्हर्स वरून काय येणार आहे बघा ट्रायंगल PQR इज अ राईट अँगल ट्रायंगल, इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके, आता आपल्याला अजून काय शो करायचं आहे बघा. जर हा राईट अँगल ट्रायंगल असेल तर कोणता अँगल 90 डिग्री असेल. आता PQ हा आपला हायपोटेनस आहे म्हणजे जर मी राईट अँगल ड्रॉ केला हायपोटेनस PQ आहे म्हणजे PQ येईल आणि रिमेनिंग R इज हियर. ओके, देअरफॉर अँगल PRQ इज 90 डिग्री. ओके, तो अँगल 90 डिग्री येणार आहे कारण PQ हायपोटेनस आहे. अशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो. लेंथ दिलेले आहे, आपण फक्त पायथागोरस थिअरमचा कॉन्व्हर्स यूज करून शो केलेला आहे की PQR राईट अँगल ट्रायंगल आहे, त्याचबरोबर अँगल R हा 90 डिग्री येणार आहे. ओके, इथं तुमच्या प्रॉब्लेम सेट मधले फर्स्ट 2 क्वेश्चन्स मी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आपण पुढचे जे क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया. काही डाऊट असेल तर तो कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा. अजून देखील माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर देखील करायला विसरू नका. थँक्यू.